भारताचं संरक्षण नक्की कोण करतं? आज आपण देशाच्या नौदल आणि हवाई दलाच्या ताकदीबद्दल आणि त्यांच्या रचनेबद्दल जाणून घेऊया. सुरुवात करूया एका आकड्याने, 7,516 किलोमीटर. आता हा आकडा नेमका आहे तरी काय? तर ही आहे भारताच्या विशाल किनारपट्टीची लांबी. विचार करा, एवढ्या मोठ्या सागरी सीमेचं रक्षण करणं हे किती मोठं आव्हान असेल. आणि याच आव्हानामुळे भारताला एका शक्तिशाली नौदलाची गरज भासते. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपण आधी नौदल आणि हवाई दलाच्या कामात डोकावून पाहणार आहोत. मग या दलांना पाठिंबा देणाऱ्या मेड इन इंडिया संरक्षण उद्योगावर एक नजर टाकू आणि शेवटी या दलांमध्ये सामील होण्याच्या संधींबद्दलही बोलू. चला तर मग सुरुवात करूया आणि समजून घेऊया की भारताच्या संरक्षणाची व्याप्ती किती मोठी आहे. विचार करा, एवढ्या मोठ्या भूभागाचं रक्षण करायचं म्हणजे क्षमताही तेवढीच मोठी हवी नाही का? आणि म्हणूनच भारताचं भूदल जगात 4थ्या क्रमांकावर आहे, तर आपलं नौदल 5व्या क्रमांकावर आहे. जमिनीवर, समुद्रात आणि आकाशात एक शक्तिशाली आणि आधुनिक लष्करी दल असणं हे अत्यंत आवश्यक आहे. बरं, आपण त्या 7,500 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीबद्दल बोललो. तिचं संरक्षण नक्की होतं कसं? याचं उत्तर आहे भारतीय नौदल. चला, त्यांच्या रचनेबद्दल थोडं जाणून घेऊया. तर बघा, भारतीय नौदलाचं मुख्यालय आहे दिल्लीत आणि त्याचं नेतृत्व करतात ॲडमिरल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण सागरी सुरक्षेसाठी या नौदलाची रचना केली गेली आहे आणि त्यासाठी त्यांना 2 प्रमुख कार्यान्वयन फ्लीटमध्ये विभागलं आहे. आणि ही विभागणी इथे अगदी स्पष्ट दिसतेय. एक आहे पश्चिम फ्लीट, जे अरबी समुद्रावर नजर ठेवतं, आणि दुसरं आहे पूर्व फ्लीट, जे बंगालच्या उपसागरात भारताच्या हितांचं रक्षण करतं. म्हणजे बघा, द्वीपकल्पाच्या दोन्ही बाजूंना भारताची ताकद कायम राहते. आता या फ्लीट्सकडे आहे तरी काय? तर त्यांच्याकडे आहे आधुनिक फ्रिगेट्स आणि खास आपल्या देशात बांधलेल्या जहाजांचा एक शक्तिशाली ताफा. खरं तर हे आपल्या वाढत्या आत्मनिर्भरतेचा एक उत्तम पुरावा आहे. अर्थात इतकी आधुनिक जहाजं चालवण्यासाठी तितकेच कुशल जवान लागतात आणि या जवानांना देशभरातल्या सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. इथेच त्यांना सागरी युद्ध आणि तंत्रज्ञानाचे धडे मिळतात. चला, आता समुद्रातून आकाशाकडे वळूया आणि भेटूया आकाशाच्या संरक्षकांना. भारतीय हवाई दल, ज्याचं मुख्यालय नवी दिल्लीत आहे आणि नेतृत्व एअर चीफ मार्शल करतात. त्यांचं मुख्य काम आहे देशाच्या हवाई क्षेत्राचं रक्षण करणं. आणि हे काही साधं काम नाही. या दलात 1 लाखापेक्षा जास्त जवान आणि 1300हून अधिक लढाऊ विमानं आहेत. म्हणजे हे एक प्रचंड शक्तिशाली दल आहे. ह्या ताफ्यात काय काय आहे ते पाहिलं तर थक्क व्हायला होतं. यात परदेशातून आणलेली आणि आपल्याच देशात विकसित झालेली विमानांची एक जबरदस्त फौज आहे. राफेल, सुखोई, आपलं स्वतःचं तेजस, या सगळ्यांमुळे हवाई दलाला कुठल्याही परिस्थितीत लढण्याची आणि वाहतुकीची क्षमता मिळते. आता संपूर्ण देशाचा हवाई क्षेत्राचं संरक्षण करायचं तर ते व्यवस्थापित कसं करणार? त्यासाठी हवाई दलाला 5 वेगवेगळ्या कमांड्समध्ये विभागले आहे आणि प्रत्येक कमांड एका विशिष्ट भौगोलिक भागासाठी जबाबदार आहे. पण फक्त ऑपरेशनल कमांड्स असून चालत नाही. त्यांना पाठिंबा देण्यासाठी 2 खास फंक्शनल कमांड्स आहेत. एक कमांड आहे जी पुढच्या पिढीला तयार करते, म्हणजे ट्रेनिंग देते, आणि दुसरी कमांड या सगळ्या हायटेक विमानांच्या देखभालीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळते. तर इतकं शक्तिशाली नौदल आणि हवाई दल यांना लागणारी अत्याधुनिक उपकरणं येतात कुठून? याचं उत्तर आहे मेड इन इंडिया. आणि मेड इन इंडिया म्हटलं की सगळ्यात आधी नाव येतं DRDOचं. 1958 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने भारताला संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. विचार करा, 5,000 किलोमीटर पल्ला गाठणारं अग्निफाई क्षेपणास्त्र, यासारख्या कामगिरीमुळेच भारत आज जगातल्या मोजक्याच देशांमध्ये गणला जातो. आता ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे, कारण यातून आपल्याला दिसतं की देशाचा औद्योगिक पाया किती विविध आहे. BELमध्ये इलेक्ट्रॉनिक्स बनतं, तर HALमध्ये विमानं, आणि हेच तर आपल्या आत्मनिर्भरतेचं खरं सामर्थ्य आहे. आणि नौदलाचं म्हणाल तर संपूर्ण किनारपट्टीवर पसरलेली ही शिपयार्ड्स, इथे छोट्या बोटींपासून ते मोठमोठ्या गुंतागुंतीच्या युद्धनौकांपर्यंत सगळं काही बनवलं जातं. म्हणजे बघा, हा संरक्षण उद्योग फक्त उपकरणच नाही बनवत, तर तो हजारो भारतीयांना देशसेवेची एक मोठी संधीही देतो. तर मग पाहूया, या सशस्त्र दलांमध्ये सामील कसं होता येतं.
साहजिकच प्रश्न पडतो की या इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या दलांचा भाग बनायचा तरी कसा? सशस्त्र दलांमधली सेवा ही एक उत्तम करिअर संधी आहे. इथे भूदल, नौदल आणि हवाई दलामध्ये समकक्ष पद असतात, जसं की आपण ह्या तक्त्यात पाहू शकतो. एक स्पष्ट आणि संरचित मार्ग इथे मिळतो. सध्याच्या काळात सामील होण्यासाठी अग्निपथ योजना हा एक नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे. या योजनेतून तरुण आणि उत्साही मुलींना 4 वर्षांसाठी अग्निवीर म्हणून दलांमध्ये सेवा करण्याची संधी मिळते. आणि ज्यांना नेतृत्व करायचं आहे, अधिकारी बनायचं आहे, त्यांच्यासाठी राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच NDAमधनं अधिकारी बनण्याचा एक प्रतिष्ठित आणि पारंपरिक मार्ग आहेच. आपण पाहिलं की विशाल किनारपट्टीपासून ते आपल्या सार्वभौम आकाशापर्यंत भारताची सशस्त्र दलं आपल्या राष्ट्रीय सामर्थ्याचा एक मजबूत आधारस्तंभ आहेत. पण तंत्रज्ञान आणि जागतिक समीकरणं सतत बदलत आहेत. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ही शक्तिशाली दलं स्वतःला कसं विकसित करतील?